हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 27. आता जो तो इही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी, हा प्रमाणही वो नेदी कोणाही मा. अर्थात सद्गुरूला या इहलोकातील शब्दांनी वर्णू की त्याला अनुमानाने जाणू की हा प्रमाणाने सिद्ध करू नाही, कशानेही हा ज्ञात होत नाही. सद्गुरू महाविलक्षण, विचित्र, विक्षिप्त, चमत्कारिक, लहरी असतो असेच वाटते, कारण हा कशानेही ज्ञात होत नाही. माऊली म्हणतात की सद्गुरूचे कोणत्या शब्दांनी वर्णन करू, त्यासाठी नेमके शब्द सापडणे, योजणे शक्य नाही. त्यासाठी या सद्य लोकीची भाषा तोकडी आहे, कारण त्याचा विशिष्ट असा स्वभाव नाही. त्याला कोणत्या अनुमानाने समजून घेऊ. येथे असे काय आहे की जे तुलना करायला त्याच्यासारखे आहे. त्याला कोणत्या प्रमाणाने तोलू मापू, कारण हा कोणत्याही कल्पनेत बसत नाही की कोणत्याही तर्कशास्त्रात बसत नाही, कारण हा कोणासारखाही नाही. हा सद्गुरू काहीतरी आगळा वेगळा आहे. आता हा एक वर्तन करेल तर नंतर काहीतरी निराळेच आचरण करेल. याचा काहीही नियम नाही, कारण हा या सद्यलोकी निवास करत नाही. हा सदा सर्वदा अध्यात्मामध्ये रत असतो. हा सदा सर्वदा त्याच्या साक्षात्कारात मग्न असतो. हा सदा सर्वदा परमपुरुषोत्तमात विलीन झालेला असतो. यामुळे तो प्रत्यक्ष भौतिकात असला तरीही तो फक्त स्वतःतच रत असतो, आपल्यात नसतो. याचा माग घ्यायला एकच एक मार्ग असतो, आणि तो म्हणजे तो जसे म्हणेल त्याला विरोध न करता त्याची मौन ही भाषा अवगत करणे. ही भाषा त्याला चांगली समजते. त्यायोगे सद्गुरूला आपल्याला काय हवे नको ते नेमके उमजते. आता येथे ती पायरी सापडते आणि आपण त्याच्यासमोर धडा गिरवायला बसतो. आपल्यावर त्याची कृपादृष्टी सिंचन करू लागते. किती घ्याल 2 हाताने, किती पाहाल 2 डोळ्यांनी, किती ऐकाल 2 कानाने, किती जाणाल एका मेंदूने. तुमची इंद्रिये थकतील, तथापि सद्गुरू भरभरून देतच राहील, देतच राहील, देतच राहील. असा हा सद्गुरूचा महिमा आहे. ओवी क्रमांक 28. जेथे शब्दाची लिही पुसे, तेणेशी चावलो बैसे, दुजयाच्या रागी रुसे एकपणा जो. अर्थात जो शब्द भाषा पुसून टाकतो त्याच्याशी सद्गुरू बैठक घालतात, कारण व्यक्त झाले की तेथे दुजाभाव निर्माण होतो. त्याचा सद्गुरूंना तिटकारा आहे. दुजा नसला की एकत्व सांगायची गरजच नसते. सद्गुरू हा असा समजायला जरा क्लिष्ट वाटतो, कारण भाषा वापरून बोलल्याशिवाय, व्यक्त झाल्याशिवाय ओळख कशी होणार, व्यक्त कसे होणार. तथापि सद्गुरू काहीसा निराळाच असतो. जो साधक मौन असतो, प्रशांत असतो, स्थिर असतो, त्याच्याशी सद्गुरूचे छान जमते. अशाजवळ सद्गुरू आसन घालतो आणि बैठक जमवतो. आता त्याच्यावर ज्ञानामृताचे अमृत सिंचन सुरू होते. साधकाला सचैल स्नान घडते. साधक तृप्त होतो, कृतार्थ होतो. जर दुजाभाव नसेल तर एकत्व सांगायची गरज उरत नाही. मौन, प्रशांत, स्थित असले की तेथे एकत्व आपोआपच प्रस्थापित होते. ते मुद्दाम शब्द जंजाळाने करावे लागत नाही, कारण तेथे असलेला प्रत्येक जण, तेथे असलेले सर्वजण एकच एक मौनाची भाषा व्यक्त करत असतात. मौनात त्या परमविषयी बोलत असतात आणि ती मौनाची भाषा नेमके परमात्म्याचे वर्णन करत असते.
सद्गुरूला हे नेमके भावते आणि मग तो भरभरून देऊ लागतो. थोडक्यात काय तर सत्संगाला आल्यावर मौन असावे, प्रशांत असावे, जप करावा, स्थिरस्थित असावे, चावचाव करू नये, गप्पांचा अड्डा जमवू नये, सर्वांनी आध्यात्मिक वातावरणात असावे. म्हणजे त्याच आध्यात्मिक वातावरणात सदा असलेला सद्गुरू तेथे येऊन कसा बरोबर सामावून जातो, आता त्याची प्रतिभा बरसू लागते. सद्गुरूजवळ बोलताना फक्त आणि फक्त अध्यात्मावरच बोलावे. सद्गुरूजवळ अन्य विषयावर वाद संवाद युक्तिवाद करू नयेत. तुमच्या या अशा विषयांमुळे त्याला तुमची कळकळ किती खोल आहे ते उमजते. त्याप्रमाणे तो तितकाच मोकळा होऊ शकतो. कारण भलत्या जागी आणि भलत्या लोकांसमोर तो ज्ञानाची पोतळी मोकळी करू शकत नाही. त्याला त्याच्यासारखेच अध्यात्माचे वेडे वारकरी हवे असतात. सद्गुरू पटला नाही, रुचला नाही तर आपला मार्ग बदलावा. अशा वेळी सद्गुरूला बदलायला जाऊ नये, ते शक्य नसते. ओवी क्रमांक 29. प्रमाणांची परिसरे तै प्रमेयेची आविष्कारे, नवल मेचू ये धुरे नाहीपणाची. अर्थात सद्गुरूला प्रमाणांनी सिद्ध करायला जावे तर येथे प्रमेय आविष्कारित होते. मला नवल वाटते की प्रमाणे नाहीशी कशी होतात. कोणतीही गोष्ट सिद्ध करायची असल्यास त्यासाठी शास्त्रात 6 प्रकारची प्रमाणे सांगितली आहेत. यात सूक्ष्म भेद आहेत. अचूक निर्णय घेण्यासाठी त्या प्रसंगानुसार 1 किंवा त्याहून जास्त अशी ती प्रमाणे वापरावी लागतात. पहिलं शब्द प्रमाण. आपल्या मुलीचा आवाज आपल्या परिचयाचा आहे. आपल्या घराचे दार बंद आहे. बाहेरून आपल्याला हाक मारल्याचा आवाज ऐकू येतो. तो आवाज आपल्या मुलीच्या आवाजाशी तंतोतंत मिळता जुळता असतो. यावरून दार न उघडताच न पाहताच केवळ शब्द प्रमाणावरून आपण ओळखतो की बाहेर आपली मुलगी आलेली आहे. 2. अनुमान प्रमाण. हवेत उष्मा वाढत जातो, गुदमरल्यासारखे होते, काळ्या रंगाचे ढग आकाशात जमू लागतात, सूर्य झाकला जातो, सर्वत्र काळोख होतो. यावरून आपण अनुमान प्रमाणाने ओळखतो की आता पाऊस येणार. हे असे वातावरण झाले की पाऊस येतो. या आपल्या मागील अनुभवावरून आपण पाऊस येणार हे अनुमान काढतो. 3. उपमा प्रमाण. बाळू बाळीला म्हणतो की आज चहा शेजारच्या काकूंनी केल्यासारखा झाला आहे. उपमा प्रमाणावरून बाळी ओळखते की चहा बिन साखरेचा झाला आहे. कारण शेजारच्या काकूंना मधुमेह असल्यामुळे त्या बिन साखरेचा चहा करतात. 4. प्रत्यय प्रमाण. काळू गयावया करून मुलगा आजारी आहे असे सांगून आपल्याकडे उसने पैसे मागत असतो आणि आपण काळूला प्रत्यय प्रमाणावरून त्याच्यावर अविश्वास व्यक्त करून ठाम नकार देतो. कारण आपल्याला माहीत असते की अशाच प्रकारे थाप मारून त्याने आत्तापर्यंत 4 जणांकडून उसने पैसे नेलेले असतात. 5. अर्थापत्ती प्रमाण. आपण एखाद्याकडे जातो आणि आपल्याला दाराबाहेर भरपूर पादत्राणे काढून ठेवलेली दिसतात. अर्थापत्ती प्रमाणावरून आपण ओळखतो की आत भरपूर पाहुणे आलेले आहेत. 6. अनुपलब्धी प्रमाण. बाळूला नवीन गाडी खरेदी करायची असते. त्यासाठी तो बँकेत कर्ज मिळावे म्हणून अर्ज करतो. आठवड्याभरात बाळूकडे आपल्याला नवीन गाडी आलेली दिसते. आपण अनुपलब्धी प्रमाणावरून ओळखतो की बाळूला बँकेकडून कर्ज मिळाले. माऊली येथे जे सांगत आहेत ते समजण्यासाठी प्रमाणांच्या बाबतीत आपल्याला आणखी एक गोष्ट समजून घ्यायची आहे. सिद्ध पुरुषांचे बाबतीत प्रमाण सिद्ध होण्याआधी प्रमेयच सिद्ध पुरुषच तेथे अवतरतात आणि मग प्रमाण निस्तेज होते. त्याची गरजच उरत नाही.
हे समजण्यासाठी वरील उदाहरणांमध्ये प्रमाणांच्या आधी तेथे प्रमेय कसे उपलब्ध होते आणि त्यामुळे प्रमाण अनावश्यक कसे होते ते पाहू. 1. हाक ऐकू आल्यावर आपण हा आवाज कोणाचा असा विचार करेपर्यंत मुलगी दार उघडून आत येते. 2. आपल्याला वातावरणाचा अंदाज येईपर्यंत पाऊस कोसळू लागतो. 3. बाळू चहाबद्दल काही बोलायच्या आधीच बाळी म्हणते, चहात साखर घालायला विसरले. 4. बाळूचा चेहरा पाहून काळू ओळखतो की हा काही आपल्याला पैसे देणार नाही आणि तो तेथून निघून जातो. 5. आपण पादत्राणे पाहत असतानाच स्वतः यजमान दरवाजात येऊन म्हणतात की बरे झाले आपणही आलात, आज अचानक. 6. गाडी आणण्याआधीच बाळू आपल्याला कर्ज मिळाल्याचे सांगतो. आता या ओवीत माऊली जे सांगत आहेत ते समजणे सोपे होईल. माऊली सांगतात की सद्गुरूला सिद्ध करायची गरज नसते. जर आपण सद्गुरूला सिद्ध करायला प्रमाणांचा उपयोग करू लागलो तर तेथे प्रत्यक्ष सद्गुरूच प्रकट होतो, व्यक्त होतो आणि त्यामुळे प्रमाण निरुपयोगी होते, निस्तेज होते, त्याची गरज उरत नाही. बाळू साळूला सांगत असतो की त्याला काही आध्यात्मिक शंका आहेत आणि त्याला त्या शंका सद्गुरूंना विचारायच्या आहेत. साळू बाळूला सांगतो की त्याची काहीही गरज नाही, तू सद्गुरूंची प्रवचने ऐक, त्यायोगे तुझ्या सर्व शंकांचे निरसन होईल. प्रत्यक्ष असे काही विचारावे लागणार नाही. बाळूला हे खरे वाटत नाही. तो साळूला याचे प्रमाण विचारू इच्छित असतो. तथापि साळूच्या आग्रहामुळे बाळू प्रवचने ऐकू लागतो आणि 5-6 प्रवचनांमध्येच बाळूच्या सर्व शंकांचे समाधान होते. माऊली म्हणतात की त्या प्रमाणांचे निस्तेज होणे, त्यांची गरज न उरणे, ती तेथून नाहीशी होणे इत्यादींचे त्यांना मोठे नवल वाटते. माऊलींना सांगायचे आहे की प्रमाणांसारख्या क्षुल्लक गोष्टींनी सद्गुरूंना तोलू मापू नका. सद्गुरू यापेक्षा महान आहेत. ते प्रमाणा आदींच्या पलीकडे पोहोचलेले आहेत. यास्तव निशंक होऊन त्यांच्यापुढे लीन व्हा, त्यांना शरण जा, त्यात कल्याण तुमचेच आहे. असा हा एक आगळा वेगळा सद्गुरू महिमा माऊली या ओवीत गात आहेत. हरिओम.